Prathamesh, what is the difference between supervised learning and unsupervised learning? So sir, Supervised learning and unsupervised learning चा difference. supervised learning we have labeled data. In unsupervised learning we have unlabeled data to train the model. म्हणजे unlabeled data म्हणजे अनलेबल म्हणजे आपल्याजवळ पॅटर्न्स वगैरे असतो डेटा पॅटर्न्स वरनं हे करणार प्रेडिक्ट करणार तो डेटा. ते ते काय लेबल्स म्हणजे labels म्हणजे ऍज अ एक्झाम्पल ट्रायंगल ऍज अ रेक्टँगल असे नेमिंग राहणार. not appropriate. सोडा जास्त वेळ नाही घ्यायचा मला याच्यावरती. सो टुडे विल स्टार्ट विथ a new algorithm and last algorithm for supervised learning, that is KNN, K nearest neighbor. ठीक आहे. जो एक सुपरवाइज्ड मध्ये बोथ लाईन दोन्ही काम करतो तो रिग्रेशन ॲज वेल ॲज क्लासिफिकेशन. ठीक आहे. नाही ते नको करूच कनेक्ट, असू दे, काहीच नाही दाखवणार मी. असं का तुझा लॅपटॉप खालती ठेव. ठीक आहे. दोन्ही काम करतो तो ऑनलाईन, आय डोंट केअर. तर तो थोडक्यात काम कसं करतो, अगेन सुपरवाइज लर्निंग डेटा असल्यामुळे, सुपरवाइज लर्निंग असल्यामुळे काय असतं, लेबल डेटा असतो. लेबल डेटा म्हणजे काय, लेबल डेटा म्हणजे काय, टार्गेट व्हेरिएबल वी प्रोव्हाइडेड हॅव असतात. टार्गेट व्हेरिएबल प्रोव्हाइडेड. हे सिम्पल आन्सर आहे त्याचं. म्हणजे आपल्याकडे एक्स आणि वाय दोघंचे आन्सर्स असतात की दोघं काय आहे, त्याच्यावरनं मग आपण प्रेडिक्ट करू शकतो. करेक्ट. वाय आपला हा टार्गेट असतो ना. हो. डिपेंडंट. करेक्ट. आपण दोघे प्रेडिक्ट करू शकतो. तर त्याच्याचमध्ये वन ऑफ द व्हेरी इंटरेस्टिंग अल्गोरिदम आय फाइंड इट, बट हा कुठे जास्त यूज होत नाही. का बरं, की हा खूप स्लो आहे काम करायला. ठीक आहे, खूप स्लो वर्क करतो. जर याचं तुम्हाला डिसाईड कोणी विचारलं की वाय डोंट यू यूज अल्गोरिदम्स लाईक KNN, ठीक आहे, की तो एक स्लो कम्प्युटेशन्स त्याचे खूप स्लो आहे. ठीक आहे. कारण की त्याच्यामध्ये काय होतं की आपला जो डेटा आहे, ठीक आहे, तो कॅटेगरीजमध्ये डिवाईड होतो. कॅटेगरीज म्हणजे काय, लेट्स से ही एक कॅटेगरी आहे. ठीक आहे, ही एक कॅटेगरी आहे. ठीक आहे. हे असतात सिमिलर सिमिलर डेटा पॉईंट्स. सेम फॉर इट. काय, डेटा पॉईंट्स. सिमिलर डेटा पॉईंट्स. आणि मी KNN तुम्हाला पहिलेच काय बोललो, KNN हा दोन्हींसाठी यूज होतो, रेग अँड क्लास. ठीक आहे. हो. कळालं. तर काय करतो हा अल्गोरिदम, हा सर नीट समजा, एकदम नीट समजेल. ठीक आहे. मग आपण आता एक प्रेडिक्टवाला एक घेतला, आपण जे प्रेडिक्शन्स घ्यायचो. करेक्ट. कोड आहे याचा, सेम कोड आहे, काहीच वेगळं नाही आहे. फक्त याच्यामध्ये एक केची व्हॅल्यू आपल्याला घ्यावी लागते, K=3 किंवा K=5. म्हणजे बेस्ट ऑफ किती आपण बघतोय. ठीक आहे. आणि एक असतो हा एक फॉर्म्युला असतो. हा फॉर्म्युला कुठला आहे, ऑनलाईन प्रथमेश समृद्धी, डिस्टन्स फॉर्म्युला माहीत आहे का, काय ऑनलाईन डिस्टन्स फॉर्म्युला काय, सॉरी, डिस्टन्स फॉर्म्युला काय, असो. ठीक आहे. नंतर जेव्हा एक प्रेडिक्शन पॉईंट येतो, प्रेडिक्शन म्हणजे काय, नवीन डेटा. ठीक आहे. नवीन डेटा जेव्हा आला, ठीक आहे, तो आता कसला आहे, असा आहे, म्हणजे याचा कॅटेगरीतला आहे. ठीक आहे. बट इट लुक्स ॲट द डिस्टन्स बिटवीन देम. कुठले डिस्टन्स बिटवीन, आता एक पॉईंट इथे, एक पॉईंट इथे, एक पॉईंट इथे, नंतर हा पण इथे. किंवा हा सेम काही कॅटेगरीज नाही का, आउटलायर्स वगैरे पण असतात, तर मग काही असे पॉईंट्स इथे पण जाऊ शकतात हे. ठीक आहे. तर मग आपण त्याला पण नेग्लेक्ट नाही करतायत. सो यू नीड टू नो लाईक अ नेबरिंग डिस्टन्स फ्रॉम दिस पॉईंट टू दिस.
ठीक आहे. तर हे डिस्टन्स कसं कॅल्क्युलेट होतं ह्या फॉर्म्युलाने. ठीक आहे. काय फॉर्म्युला? डी इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ x1 मायनस x2 स्क्वेअर प्लस y1 मायनस y2 द होल स्क्वेअर. ठीक आहे. आता याला आपण सॉल्व करून बघू कसं सॉल्व करतात त्याला. ठीक आहे. पहिले तर लेट से वी हॅव ए बी, एक सिम्पल आहे, आणि सीमध्ये आपण देऊ पास ऑर फेलचा असेल असं. ठीक आहे. पास ऑर फेल. मग आपण एक पॉईंट घेतले की 6 आणि 8ला आपल्याला चेक करायचं आहे की किती पास होऊ शकता का नाही. ठीक आहे. किती असे नंबर्स आहे ते 6 आणि 8ला पास होतील. जसं आपण घेतलं 3 आणि 2ला फेल आहे. ठीक आहे. 5 अँड 7ला पास आहे. ठीक आहे. 6 अँड 6ला पास आहे. ठीक आहे. 2 अँड 1ला फेल आहे. ठीक आहे. आणि 3 अँड 5ला पण फेल आहे. ठीक आहे. हे असा एक डेटा घेतला, एक रॅन्सम डेटा. समजतोय का? रॅन्सम डेटा घेतला आणि त्याचे, कारण की इट वॉज लाईक सुपरवाइज लर्निंग आहे ना, तो टार्गेट पण आहे आपल्याकडे. ठीक आहे. हे आपण लॉजिस्टिक रिग्रेशननी पण होऊ शकतं हे. ठीक आहे. बट आपण KNN फॉलो करतो. तर KNN हे अल्गोरिदमने फॉलो करतो. आपल्याला कशाला चेक करायचं आहे? 6 आणि 8 याच्यासाठी. या डेटा पॉईंट्स किती या 6, 8. आता हे जे आहे हे यांचे पॉईंट्स आहेत. कळलं? ऑनलाईन आय नो तुम्हाला जरा समजणार नाही, बट आता हा अल्गोरिदम असा आहे की याच्यासाठी तर तुम्हाला ऑफलाईन, डीप लर्निंगसाठी पण बऱ्याचशा कन्सेप्ट्सला तुम्हाला ऑफलाईनच यावं लागेल. सो ट्राय, किंवा समृद्धी तुम्हाला मी काही ऑनलाईन व्हिडिओज असतील त्या पाठवून देत जाईल, ज्या तुम्ही त्या टॉपिकच्या बघू शकता, ज्या मी पण कधी कधी रेफर करतो. माझ्याकडे स्केलरचा डिप्लोमा आहे डायरेक्ट डीप लर्निंगचा. 2.5 लाखाचा कोर्स आहे तो पूर्ण. इकडे पूर्ण आहे. तर मग कधी पण मग तो असं तुम्हाला द्यायचा म्हटलं की तुमची डायरेक्ट हार्ड डिस्क लागेल. मला हार्ड डिस्क असेल तर मी देऊ शकतो. पूर्ण डिप्लोमा इन AI. कसं काय त्याच्यात मशीन लर्निंग, डीप लर्निंग इन डिटेल हे त्याच्यात शिकवलेलं आहे. असं सेम असं याच एक्झाम्पलनं. ठीक आहे. समजलं? इथे करतो. कळलं? तर हा फॉर्म्युला कसा वर्क होतो? दिस इज युअर x1, दिस इज युअर y1. ठीक आहे. आता क्लासिफिकेशनसाठी तर काय घेतो आपण? क्लासिफिकेशनसाठी काय घेतो? डिसिजन ट्रीमध्ये काय घ्यायचो? मेजॉरिटी. ठीक आहे. मेजॉरिटी काय आली मग तो त्याच्यामध्ये पकडला जातो आणि त्या साईडला निघून जातो. आणि रिग्रेशन असेल तर काय? ॲव्हरेज. यांचं सगळ्यांचं ॲव्हरेज काय होतं? ओके, ॲव्हरेज या पॉईंटला टेंड करतोय तर मग तो इकडे निघून जाईल, इकडे मध्ये क्लासिफाय होईल. ठीक आहे. किंवा ते एक असं एक हे देईल. सेम असंच क्लस्टरिंगसाठी पण असतं. ठीक आहे. क्लस्टर्स फॉर्म झाल्यानंतर अच्छा हाय पॅटर्न आहे, मग ह्या पॅटर्नमध्ये तो कुठल्या क्लस्टर्सच्या सिमिलॅरिटी मॅच करतोय तर मग त्या क्लस्टर्सला जाईल. ठीक आहे. इथे हा वर्क कसा करतो माहिती आहे का? लेट्स से डिस्टन्स आपण घेतलं, कॅल्क्युलेटर काढ रे जरा. x1 आपण घेतला 6 मायनस 3 घेऊ आपण चा होल स्क्वेअर प्लस काय होतं रे 8 मायनस 2चा होल स्क्वेअर. ठीक आहे. तसंच मग सगळ्यांसाठी याचं व्हॅल्यू किती येते बघ बरं. 6 मायनस याच्यात नाही जमत मला. सायंटिफिक आहे ना, थांब ना बाबडे. हां, अंडर रूट ऑफ किधर गया रे? केलं का तुम्ही? 6.70. हे रॅन्सम घेतलाय म्हणून असं आलाय, बट इट कम्स टू 1,0 म्हणजे या रेंजमध्ये येतात. हे आता रॅन्डम व्हॅल्यूज घेतले तुम्ही. हे नक्की असंच आहे ना? अंडर रूटच आहे ना? हो, ते अंडर रूटच आहे. मला पण तसंच वाटतंय, बट 5 आसपास येईल. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे आपलं? 6 मायनस किती आहे? 5 होल स्क्वेअर प्लस 8 मायनस 7चा होल स्क्वेअर किती येतं रे?
2 याचं 1 येईल. 1चा स्क्वेअर 1च हां 1 1चा प्लस स्क्वेअर 1 अंडर रूट 2 आलं का बरोबर 1च्या तुम्हाला बोललो. ठीक आहे, हे जरा चुकीचं झालं आहे की एवढं राहत नाही कधी. ठीक आहे ना, लॉंग डिस्टन्स गेलं येतच नाही हां nearest हां neighbor ठीक आहे. मध्ये. हां हां मग तेच गुड. हां गुड ऑब्झर्वेशन. नेक्स्ट आहे तुमचं काय येतं 6 मायनस 6 6च आहे 5 ना 5 ते नाही ना. 6 नाही 6 सिक्स बरोबर six आहे ना. हां होल 0 स्क्वेअर प्लस प्लस 1 8 मायनस 6चा होल स्क्वेअर किती अगेन हेच आन्सर आहे ई 1च येईल. 0चा स्क्वेअर 0 0 0 प्लस 2 टू 2चा स्क्वेअर हे काय 1 आत्ता काढलेलं आपण हा नाही ना 8 मायनस 6 2 अच्छा. 2चा स्क्वेअर 4 4चा रूट 2 1 कसं येईल. हे तुम्ही इथे चुकता माहिती आहे का. घाईमध्ये चुकणं होतं तुमचं नेहमी. नंतर काय परत 6 मायनस किती आहे 2चा होल स्क्वेअर प्लस 8 मायनस 1चा होल स्क्वेअर किती येतं याचं किती येतं 4चा स्क्वेअर 16 16 प्लस 81 एक सेकंड 16 प्लस 8 मायनस 7 7चा 49 65 तर मग अंडर रूट Under root. ऑफ 65 8 दिस इज ठीक लॉंगेस्ट नंतर मग काय 6 मायनस 3चा होल स्क्वेअर प्लस 8 मायनस 5चा होल स्क्वेअर किती येईल याचं 9 9 प्लस प्लस 3चा स्क्वेअर परत तेच येईल 9 9 प्लस 9 9 टूचा 18 किती येतं अंडर रूट 18 ठीक आहे. पण आता थोडे व्हॅल्यूज आपण काही घेतलेला पण इथे सगळ्यात पॉईंट करणारा कोण आहे हां ऑलमोस्ट ए आला आहे. ठीक आहे सगळ्यात जवळचा. सो दिस इज हाव इट इज कॅल्क्युलेटेड. जर बॅकएंडला कसं काम होतं हे असं होतं असं समजून घ्या. असं कुठे तुम्हाला कुठेच इंटरव्ह्यूमध्ये पण असं कधी विचारलं नाही बट तुम्हाला माहिती पाहिजे की कसं काम. आता बघा तो कम्प्यूट किती काबर स्लो आहे बिकॉज इट नीड टू कॅल्क्युलेट फॉर इच डेटा पॉईंट. कळलं का. ठीक आहे ते तुम्हाला नाही करावं ते होतं मागे तसं काही नाही. ठीक आहे आता याच्यातनं पण काय बघता माहिती आहे का बेस्ट ऑफ 3 बेस्ट ऑफ 4 बेस्ट ऑफ 5 ते कसं बघता जेव्हा केची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असते k=3 किंवा k=5. ठीक आहे ह्या डायग्रामला काहीतरी ई का डी वरनं म्हणतात मला लक्षात नाही नक्की मी बघतो एकदा असं कोडमध्ये. ठीक आहे तर 3 दिला असेल तर मग 1 2 अँड 3 तर मग याचा एक ॲव्हरेज घेतला जातो इफ इट इज फॉर प्रेडिक्शन. आणि तेच जर क्लासिफिकेशनसाठी असेल तर मेजॉरिटी मीन्स सिम्पल. आणि इथे मेजॉरिटी नाहीच आली काही कारण की काही सिमिलॅरिटी आलीच नाही. ठीक आहे 1.19 काही असलं असतं तर मग आपण बघितलं असतं 1.9 1.8 तर मग याची जास्त येते मेजॉरिटी 1ची. ठीक आहे समजलं कसं काम होतं हे के नियरेस्ट नेबर. बाकी याचा कोड बघायला गेलं तर सेम तसंच आहे. तुम्ही ऑनलाईन पण कुठे बघितलं ना तुम्हाला एवढे कन्सेप्ट क्लिअरिटीने कुठे कळणार नाही ऑनलाईन. बघू काय लिहिलं आहे तुम्ही के नाही बट कोड जाऊ द्या मला लिहिलं काय ते बघू द्या. नेम बाईज पण नाही विचारत कुठे. सी टू डिसाइड व्हॅल्यू ऑफ के मस्ट बी अन ऑड नंबर एक्सपिरियन्स क्रॉस व्हॅल्यू वेन एव्हर यू डू के यू मस्ट हॅव टू डू फीचर स्केलिंग. हे तर सगळ्यांनाच करावं लागते. हां पण गुड इथे जास्त का बरं लागते बिकॉज आपल्याला जे आहे 1 आणि 0चा ऑलमोस्ट त्याच्या रेंजमध्ये घ्यायचं असतं. ठीक आहे थोडं चांगलं लक्ष ठेवलं असतं तर मी घेतलं असतं नोट. सर आपण एका दिवसात काढले होते एका रात्री सॉरी ओके तेव्हा बापरे interview च्या बॅकिंगचं आधी. तर खूप लिहिलं तुम्ही. ते काय नाही थेरी फक्त. काही टर्म्स आहेत जे मला तुम्हाला सांगायचे जे तुम्ही नीट करून जा माझं असं म्हणणं आहे. डेटा रिकन्स्ट्रक्शन डेटा व्रँगलिंग डेटा ॲग्रिगेशन. ते मला विचारलं डेटा ब्रँडिंग पहिले तर डेटा रिकन्स्ट्रक्शनकडे लक्ष द्या. व्हॉट इज डेटा रिकन्स्ट्रक्शन. रिकन्स्ट्रक्शन Yep. Reconstruction. It is constructing missing, incomplete or corrupted data. त्यालाच काय म्हणतो आपण डेटा
डेटा रिकन्स्ट्रक्शन काय कन्स्ट्रक्टिंग मिसिंग म्हणजेच काय मिसिंग डेटा म्हणजे काय डेटा आपण नल व्हॅल्यूज Null फिल values करतो fill त्याला डेटा करतो. रिकन्स्ट्रक्शन असं म्हणतात. तुमचं कंपनीमध्ये आज एकाला विचारलं होतं आज नाही काल, तर मग दॅट्स वाय आय वॉन्टेड टू टेल यू दिस थिंग. थोडं माहिती राहतं डेटा रिकन्स्ट्रक्शन म्हणजे काय. नंतर मग येतं डेटा ॲग्रिगेशन. डेटा ॲग्रिगेशन म्हणजे काय फीचर आपण एकत्र करतो ते वाले अंदाजे डेटा ॲग्रिगेशनला ग्रुप बाय मेकॅनिझम लागतं. म्हणजे ग्रुप बाय मेकॅनिझम म्हणजे काय की डेटाला स्प्लिट करणं छोट्या छोट्या ग्रुप्समध्ये आणि त्या इंडिव्हिज्युअल ग्रुप्सवरती ॲग्रिगेट फंक्शन्स लावणं. ॲग्रिगेट फंक्शन्स कुठले असतात तुमचे मॅक्स मीन काउंट सम ते लावणं आणि त्या सर्वांना परत त्याच्या मेन फॉर्ममध्ये आणणं. दिस इज ग्रुप बाय मेकॅनिझम. SQL आणि पॉवर पायथनमध्ये तुम्ही करता शिकवलं असं सरांनी असं सांगितलं होतं का याची कुठे गरज नाही पडते ग्रुप बायचं सांगितलं. ग्रुप बाय करतो आपण आणि हा group पण by मग केल्यावर ग्रुप मग- बाय याच्यासाठी करता मेन डेटा रिकन्स्ट्रक्शनमध्ये काम येतं हे माहिती पाहिजे टर्म्स. सरांनी सांगितलं होतं का नाही नाही, ते आपलं नॉर्मल शिकतो ना नाही. ग्रुप बाय. नाही. सांगतो मी सरांना नेक्स्ट टाइम सांगायला क्लासमध्ये. हेच जर नाही आलं ना इंटरव्ह्यूला डेटा सायन्सच्या पण हे का करतो आपण डेटा का करतोय आपण याच्यावरनंच इन्साईट्स येतात. होतं काय आपल्याकडे एवढा मोठा डेटा असतो खूप मोठा डेटा खूपच मोठा डेटा पण आपल्याकडे ऑलरेडी मेटा डेटा असतो. मेटा डेटा असल्यामुळे वी हॅव सम ऑर दी अदर कॉम्बिनेशन्स ऑफ 2 ऑर डिफरंट व्हेरिएबल्स. ठीक आहे कोरिलेशन ॲनालिसिस आपल्याकडे असतं म्हणजे आपल्याला येऊन जातं पहिले की अच्छा ह्या दोघांचं रिलेशन हे आहे. मग आपण काय करतो असे काही कॉलम्स स्प्लिट करत जातो आपण त्या कॉलम्सला. ठीक आहे मग प्रत्येकावरती काम करतो मग त्यांना परत कंबाईन करतो. सो वी हॅव प्रत्येकाचे आपल्याकडे ॲग्रिगेट सम त्याचं काउंट किती आहे जेणेकरून मग आपल्याला डेटा व्हिज्युअलायझेशनला आणि डेटा मॉडेलिंगला जास्त हेल्प होतं. समजे तर दॅट इज डेटा रिकन्स्ट्रक्शन. याचंच प्रॅक्टिकल एक्झाम्पल जर तुम्हाला घ्यायचं असेल तर ते MRI पेट आणि अल्ट्रासॉनिक साऊंड. ठीक आहे हे ना हे डेटा कन्स्ट्रक्शनच्या टेक्निक्स आहे. डेटा कन्स्ट्रक्शन हे जे तिघे आहेत ना हे अनस्ट्रक्चर्ड डेटा बनवतात. अनस्ट्रक्चर्ड डेटा म्हणजे काय इमेज बनवतात इमेज. हे कोणीच सांगत नाही याचं लक्षात आहे. इमेज बनवता म्हणजे काय करतात माहिती आहे का हे की आता लेट्सचे आपण अल्ट्रासॉनिक साऊंड पकडू. अल्ट्रासॉनिक साऊंड काय करतो बॉडीमध्ये हे सगळे मेडिकल फील्डमध्ये आपल्या कसा याचा वापर होतो. बॉडीमध्ये एकदा आपण साऊंडचं एमिशन केलं ठीक आहे बोललो आपण तर रिव्हर्समध्ये जोएको येतो नाएको प्लस रिव्हर्ब म्हणजे ते नाही का हा सॉंग्स मध्ये पण असं असतं. एकदा ओरडलं की हा. 3 वेळा आवाज वापस येतो त्याला रिव्हर्ब डिले टाईप एक्झॅक्टली रिव्हर्ब म्हणतात त्याला. ठीक आहे इकोचा फॉर्म्युला काय ट्वाईस डिस्टन्स अपॉन टाईम ट्वाईस डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी असं काहीतरी बघून घेऊ. ट्वाईस डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी जी दिली होती यार फॉर्म्युला लक्षात नाही माझं. हां नाही सॉरी V इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टू टाइम थांब टू फाइंड स्पीड हां ट्वाईस डिस्टन्स अपॉन Time. स्पीडसाठी किती स्पीडमध्ये येणार आणि Time किती speed. टाईममध्ये येणार त्याच्यासाठी हां ते आता तेवढं तर फार हां एवढं तर सिम्पल मॅथ्स आहे. डिस्टन्स डी हां सोडा हे काय एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. मी आता फक्त मला जरा हे झालं बघण्याच्या नादात. ठीक आहे तर मग इथे ती त्यांची देऊन टाक. बंद. आधीच मला वाटली धारायची नाही हां आणि तू- अल्ट्रासॉनिक अनस्ट्रक्चर्ड इमेज कशी बनवतं आपण एकदा अरे याचं कुठे होतं माहिती आहे का प्रेग्नेन्सीमध्ये चेक करायला की आवाज जातो Sonography. एक्झॅक्टली ते येतो. तर त्याचा एक हा प्रॅक्टिकल एक्झाम्पल आहे. हे पण डेटाचंच काम आहे अनस्ट्रक्चर्ड डेटा बनवतं. हा, सेम इज बाळाचे फॉर hearts beats check एक्झॅक्टली करायला. सेम इज युअर MRI. आम्हाला. MRI वरती पण
इमेज बनवल्या जाते ती Dangerous. ते पण कन्स्ट्रक्शनवरतीच होतं. आणि पेटचा फॉर्म्युला फुल फॉर्म आहे पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी. जास्त काय माहित नाही मला MRI माहिती आहे, हे पण माहिती आहे, पेट नाही माहित. पेट नाही. मला पेट वाटलं मला पण माहित. म्हणजे पेट काय करतं. एक सेकंड लेट मी पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी. ठीक आहे. ही पण एक लंग कॅन्सर वगैरे बघण्यासाठी डिटेक्ट करण्यासाठी तर ते इमेज जो फॉर्म होतो ना तर तो डेटा रिकन्स्ट्रक्शनने होतो. ठीक आहे. अजून काय सांगायचं होतं? हां, दिस इज ऑल अबाउट डेटा रिकन्स्ट्रक्शन. तर काल विचारलेलं की व्हॉट आर द डिफरंट पॅरामीटर्स ऑफ डेटा रिकन्स्ट्रक्शन. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये व्हॉट इज डेटा रिकन्स्ट्रक्शन हाऊ विल रिकन्स्ट्रक्ट डेटा. तर मग त्याचे ॲप्लिकेशन पण विचारलेलं. ॲप्लिकेशन हे 3 सांगितले ना मी. MRI, MRI, पेट आणि अल्ट्रासॉनिक साऊंड फॉर इमेज जनरेशन. ठीक आहे. काय होतं डेटा रिकन्स्ट्रक्शन, डेटा हँडलिंग आणि डेटा वॅडलिंग काही नाही, ॲनलायझिंग अँड ट्रान्सफॉर्मिंग डेटा इंटू गुड. इन्साइट. हां, असं काहीतरी आहे डेटा मॉडेलिंगचं किंवा डेटा मॉडेलिंग. ते नाही एवढंच. म्हणजे हे फक्त तुम्हाला आलं विचारलं म्हणून म्हटलं. तर मला माहिती होतं हे की काय आहे. इन केस मी जर राहिलो असतो तिथं मी असंच एक्सप्लेन केलं असतं की काय आहे डेटा रिकन्स्ट्रक्शन. ठीक आहे. हां, ग्रुप बाय मेकॅनिझम कळलं. ग्रुप बाय मेकॅनिझम विचारतात बरं का. काही नाही करत. हे बघ स्प्लिट असं लक्षात ठेव. मी पण असं लक्षात ठेवलेलं आहे इंजिनिअरिंगमध्ये. स्प्लिट, अप्लाय, कंबाईन. काय डेटाला स्प्लिट करायचा, ॲग्रिगेट काय अप्लाय करायचं, ॲग्रिगेट फंक्शन्स अप्लाय करायचे. आणि हां, आणि अजून एक कन्स्ट्रक्टिंग मिसिंग इनकम्प्लीट अँड करप्टेड डेटा फ्रॉम रिमेनिंग डेटा असं आहे बरं काही. नाही तर अर्धवट होऊन जातं. रिपीट. कन्स्ट्रक्टिंग मिसिंग इनकम्प्लीट अँड करप्टेड डेटा फ्रॉम रिमेनिंग डेटा. जेवढा डेटा उरला आहे ना त्याच्यावरनं मग बनवतो. मिसिंग व्हॅल्यूज कसंच फील करतो आपण, जे ऑलरेडी व्हॅल्यूज आहे त्याच्यावरनं करतो ना फील. हो. समजलं. KNN समजलं. KNN अल्गोरिदम त्याचं जर पाणी सर थोडंसं खूप झालं. हो, हे काही नाही. हे कोड खूप इझी आहे. तुमच्याकडे जर आता तुम्ही जर मला 1 वर्ष आधी भेटलं असतं तर मग मी तुम्हाला दिलं असतं तो पूर्ण कोर्स डिप्लोमाचा. वर्ष लागेल तुम्हाला करायला पूर्ण. 2 वर्षाचा कोर्स होता. एवढं काय आहे ते? हां, एवढं काय आहे? डीप लाईक खूपच deep. खूप डीप, खतरनाक डीप. मी तिकडनंच केलं आहे. म्हणजे अर्ध्याच्या वर फाईल्स तिकडनंच उचलल्या आहेत मी. खूपच डीप. माझा पर्सनल लॅपटॉप आणेल मी कधी डेलचा, त्याच्यामध्ये येते. खूपच म्हणजे लाईक हे असंच काय, हे असंच काय. फक्त एवढंच आहे तो स्केलरचा आहे ना तो, म्हणजे फॉरेन युनिव्हर्सिटीचा आहे. तर मग ते समजायला खूप वेळ लागतो. म्हणजे इतकं पटकन बोलून जातात ते. मग विचार करतो मी हां काय बोलले. मग ते बार मी 2x मध्ये सॉरी म्हणजे अजून 0.0 हां खूप स्लो. मग ते खूप असं बोलतात देअर दिस व्हेरिएबल गोज टू दिस असं बोलतं एकदम. तसं ऐकावं लागतं मला. दिस व्हेरिएबल मूव्स टू दिस डेटा पॉईंट. तर आज KNN शिकवायला मी आज बघितलेलं. काय खोटं ओढू तुमच्याशी, मी बघितलं एकदा कसं आहे ते. काल एकदा KNN म्हटलं याचं KNN घ्यायचं एकदा बघू का. त्याचं असंच सेम असं एक्सप्लेन केलं त्याच्या फळ्यावरती त्यांनी की असे डेटा पॉईंट्स दिलेत, हा ग्राफ काढला की असं कनेक्ट करायचं. हे असंच समजेल हा. तर मग याच्यानंतर आपल्याला अनसुपरवाइज लर्निंग सुरू करायची आहे. ठीक आहे. आणि अनसुपरवाइज लर्निंगमध्ये काय 2 ते 3च अल्गोरिदम आहे. त्यानंतर मग डीप लर्निंग NLP थोडं तुम्हाला AWS सांगेल. उसके बाद फिर आपलं 15 तारखेपर्यंत संपवायचं चालू होतं. पण मग नाही आता तर मी काहीच रिव्हिजन वगैरे माझ्याकडनं अपेक्षाच करायची नाही काही. नो रिव्हिजन. आता फक्त सिक्वेल लगेच नेक्स्ट डे नेक्स्ट थिंग, सिक्वेल नेक्स्ट डे नेक्स्ट थिंग. काय प्रोजेक्ट बिजेक्ट बी नाही घेणार मी आता. ज्याला करायचं त्याने प्रोजेक्ट करा. देऊन टाकेल मी फक्त की आहे अशी अशी पडलेलं कन्सेप्ट. आज कशी एक्सप्लेन केली तशी रोज एक्सप्लेन करून, कोड पण नाही फाईल देऊन टाकेल.
कोड तुम्ही तुमचं करून घ्या. ठीक आहे. आता समजलं का? चालेल ना? मग काय देऊन पण तर असाच Project घ्या प्रॉब्लेम sir, आहे. project घ्या. नाही देऊन पण तर असाच प्रॉब्लेम आहे. प्रोजेक्ट घ्या सर. त्याचा काय Code फायदा आहे का राहू द्या. पण प्रोजेक्ट रन कोड घेऊन? राहू द्या, प्रोजेक्ट घ्या. अरे पण मग प्रोजेक्ट घेऊन काही फायदा आहे का? डीप लर्निंग मध्ये प्रोजेक्ट काहीच नाही, पॅटर्न रेकग्निशनचे प्रोजेक्ट आहे. पॅटर्न रेकग्निशन म्हणजे काय? आपल्या डेटामधून पॅटर्न हट. एक्स्ट्रॅक्ट करायचे. काही का पॅटर्न रेकग्निशन म्हणजे काय तेच राहतं का नेहमी? पॅटर्न रेकग्निशन म्हणजे काय? ही एक फुल आहे का? आणि आपण त्याला याच्यावर ट्रेन केलं. ओके. मग जर स्टार असेल तर 1, मग तुला त्याला रेकग्नाइज करायला लावायचं मॉडेलला. याला शक्यतो तो 0 देईल, याला देईल का 1? 1 नाही देणार. देईल ना, थोडंफार तर दिसतंय. 0.6 हां, पॉईंट. हां, बरोबर. 0 पॉईंट डॉट 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 डॉट. हेच तर होतं आपल्या लाईफमध्ये पण क्लिअरिटीच नसते कसली. त्याला तसं नाही आपण देत. याला दिल 1 कारण की तो काय बघेल एजेस. असा ट्रेन होतो. बाकी काही नाही, ते मधलं गंडलं चालेल, एजेस बघेल ओके आहे. इथे नाही आहे 0, इथे 1. पॅटर्न रेकग्निशनवरतीच आपले 2-3 लेक्चर होते. या एक लेक्चर त्याच्या म्हणलं तर तेही ट्राय करू आपण. KNN कळला? कुठे विचारत नाही KNN. ठीक आहे. हार्डली म्हणजे 0.1% म्हणतोय मी चान्स तुम्हाला, 0.1% की इंटरव्ह्यूमध्ये विचारते KNN. मेजर डिफरन्स असं काय KNN मध्ये काहीच नाही असं, काहीच मेजर डिफरन्स म्हणजे काय, दोन्ही ते एकच काम करतोय तो. दोन्ही काम हे करतोय. उलट तो सगळ्यात तसा लेझी लर्नर आहे एकदम. कारण की बघ ना त्याला किती कॉम्बिनेशन्स ट्राय करायचे असतात. पण हे काय एवढे हे होत नाही. हे बघा आता इथे पण एक. हां, तुम्हाला मेन म्हणजे हे दाखवायचं होतं. एक सेकंड. स्टँडर्ड स्केलर काय करतं आणि मिन मॅक्स स्केलर काय करतं? फॉर्म्युला काय ऋषी? स्टँडर्ड स्केलर मिन मॅक्स स्केलर हे करतं 0 to 1 मध्ये आणतं. हां फॉर्ममध्ये विसरलो पण हां ठीक आहे सर. हां. स्टँडर्ड स्केलर सांग. आणि स्टँडर्ड स्केलर मायनस 2 रेंज येत असं मायनस आणि काहीतरी असं आहे. झेड स्कोअर. झेड किती दाखवायचं? हॅलो हॅलो. झिरोमध्ये कन्सिडर हां, lecture चाललंय. 1 काय झालं? बरोबर ना. ऑल गुड? हां, आमच्या आता एक स्टुडंटचं जरा हे झालं, दुखायला लागली. पाठवतो मी तुमच्याकडे. हनुमान गेला का कुठल्या डॉक्टरकडे? तो होता आपल्याकडे एक डॉक्टर. गेला. नाही खरंच गेला. फोन आला जाऊन ना. आला. गेला का? ठीक आहे. येईल. तिथे दवाखान्यातच होता. असं काय झालं त्याला? सळसळत आहे. हां, दात सळसळ. ठीक आहे, आता हे चालू आहे, लेक्चर चालू आहे. ठीक आहे, बाय बाय. हां हां चालेल, कळवतो. हो नाही मग होते डॉक्टर म्हणून म्हटलं त्याला जर अगदी त्रास होत असेल तर मग नाही तो खालच्या खालीच गेला, त्याला त्रास होत होता मला. तर मी तर काही फ्रीमध्ये केलं झालं नाही. अर्जंट जाऊ दे. झालं. बोललाच नाही का? हां. हो. आता म्हणून म्हटलं फ्रीमध्ये झालं असतं नाही, ते फ्रेंडच आहे माझी. हां. ओके सी, हे जे आहे ना बेस्ट ऑफ 5 लाईक त्याच्यातले 3, आता आपण 3 घेतले तसे ते 5 घेईल. घेणार. ठीक आहे. आणि हा फॉर्म्युला आहे. हम्म. एक सेकंड ना, लेट मी जस्ट शो यू. अरे यार EU. काय EU. युक्लिडियन. सी युक्लिडियन डिस्टन्स. सी
फॉर्म्युला आहे स्ट्रेट लाईन डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स इन युक्लिडियन स्पेस कॅल्क्युलेटिंग युझिंग द पायथागोरियन थेरम रिप्रेझेंट द शॉर्टेस्ट पास ॲज द क्रॉफ एज. येस हां ठीक आहे. 2-1 घडलं. अरे पण मग त्याचं काय पडणार ना सर, मायनस मध्ये येणार नाहीत का? मॉड देऊन टाकू आपण त्याला. ओके. इन ए आय बघू आपण. मेजर द स्ट्रेट लाईन डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स इन मल्टी डायमेन्शनल स्पेस यूज द क्वांटिटी सिमिलॅरिटी और डिसिमिलॅरिटी बिटवीन डेटा पॉईंट्स. समजलं का? समजलं. समजलं? Similarity. अँड डिसिमिलॅरिटी बिटवीन डेटा पॉईंट्स जे आताचं सांगतोय मी कधीच. कुठला जवळचं आहे, हो कुठला की? लांब? सिमिलर म्हणून हे बघ अरे लिहिलंय ना बापड्या. हे बघ हां सिमिलर डेटा पॉईंट त्याचे सिमिलर असेल इकडे जाणार, त्याचे सिमिलर तिकडे ते पण तशा नाही जाते नियरेस्ट नेबरने जाईल. सॉरी. ते क्लस्टरिंग मध्ये जाते इडियट. ठीक आहे. आणि हा हे सिम्पल आपलं प्रेडिक्शन्स. KNN. कन्फ्युजन मॅट्रिक्स तर मला बघू बरं जरा करा कॅल्क्युलेट. केलं होतं का कालचा क्वेश्चन कुठे गेला जरा बघू. लास्ट Yes, कुठे sorry, yes. तू केला होतास का? पॉझिटिव्ह प्लस 2 निगेटिव्ह नाही तो तिथे नव्हता केला बघितलेला नव्हता. चल करून दाखव मला माझ्यासमोर. ट्रू पॉझिटिव्ह प्लस 2 निगेटिव्ह आपण सगळंच. सगळं ना म्हणजे ट्रू पॉझिटिव्ह प्लस 2 निगेटिव्ह पटकन. फॉल्स कर पॉझिटिव्ह ना आता चल. दर कर. मी आन्सर चेक करते, तुझं करतो. चलो ऑनलाईन दोघांनी समृद्धी अँड प्रथमेश. चला हा क्वेश्चन सॉल्व करा पटकन दोघांनी. हात काय ठेवते मी हात काय कळणार आहे म्हणते का? हे अरे पण कळणार आहे कुठे का ते काय तर कळणार आहे का ह्यातून? नाही तू कळणार. आन्सर लिहिलेत रे डायरेक्ट चुकीचे आहे. ते पण आन्सरच लिहिलेत फक्त बरोबर आहे चला ते. याला सॉल्व करा. धर रे. उद्यापासून सुपरवाइज लर्निंग स्टार्ट करेन मी. फ्लाईट मोडवर गेलं रे बाबा. फॉल्स निगेटिव्ह हे सरांचं पण बघ. चल, सरांचं आता तुझं. इकडे ते नाही मी ओपन केला. हा हा. ओपन कसं झाला पण मी तोंड पण केलं होतं मगाशी, तेव्हा झालेलं. गणला का काय परत एकदा करा तू बंद केला. नाही ह्याचं निघालंय वाटतं, कारण मगाशी मी पण केलं हे होतं. करा मला नका दाखव नाही नाही बघा. हे? मगाशी मला पण झालेलं ओपन कॅमेरा ओपन केलं तेव्हा. नाही असं नाही. आजकाल नाही आहे ओपन नाही आहे. झालं? समजा एक ट्रिक आहे. माहिती. कुठे आहे पुन्हा पुन्हा? तू कर रे. नाही ओपन नाहीये ओपन झाला आयडिया. ते माझा चेहरा दिसतोय ना अहो हे बघा तुम्ही आहे ना कर बरं. झालं. हे जे आहे ना हे फक्त हे खाली हे केलं मी. नाही सरांनी ओपन केला फुल. हां आता झालं. व्यवस्थित होतं नाही. नाही ना नाही करत. कसं काय पासवर्ड माहिती आहे का मी कधी आलो फक्त मला तुमच्याकडे. माहिती आहे, बाकी कोणाला नाही. कसं काय सर आपण मेल वगैरे करू सांगा काय मग सिक्युरिटी आहे फॉर्म्युला तर बरोबर आहे ना ते मला नाही माहिती. हो बरोबर आहे फॉर्म्युला बरोबर आहे ना, चल पुढं कर. तुम्ही हे वापरू शकता कॅल्क्युलेटर काही प्रॉब्लेम. येस ट्रू पॉझिटिव्ह नो
असं करून घेतलं असतं किती लवकर शिकलो असतो. सर ऑलरेडी खूप लवकर शिकलाय तुम्ही. अजून किती लवकर शिकायचं. नेगेटिव्ह, फॉल्स पॉझिटिव्ह, फॉल्स निगेटिव्ह. समृद्धी आणि प्रथमेश सॉल्व्ह करायला आणि झालं की मला कळवा. दहा 15 कॅल्क्युलेटर वापर, काही प्रॉब्लेम नाही. 40 50 100 आणि 60 किती झालं? 60 आणि किती झालं? 60 अपॉन 100. हा मग किती येईल कॅल्क्युलेट? 2 ने होणार. हा अरे हे राम, तुला असं वाटत नाही काहीतरी चुकतंय? काहीतरी नाही, लेच खूप खतरनाक चुकते. काय चुकलं? बघ जरा डोकं. हे बरोबर आहे का? सिम्पल, तुला Formula बघायची बरोबर पण आहे का? गरज नाही, असं आन्सर द्यायचं. अरे 0.6 येईल ना. बट सर फॉर्म्युला फॉर्म्युला तुम्ही तर म्हणे बरोबर आहे. मी तर मी बघितलं. त्याला गुगल बोलली त्याने करत की हे बरोबर आहे रे हा फॉर्म्युला. थांब मला असं वाटतंय. थांब माझं मी चुकू शकतं. मी काय एवढी ॲक्युरेसीचा फक्त बघ, बाकीचा माझा बरोबर आहे. लिहिलंच नाही वाटतं फॉर्म्युला. प्रिसिजन रिकॉलचा आहे पण ॲक्युरेसीचा नाही. TPI प्लस FP असतं ना. तू TN कसं काय लिहिलं? TP प्लस FP काय? थांब एक मिनिट. ॲक्युरेसी ॲक्युरेट आन्सर काय आहे? ट्रू पॉझिटिव्ह प्लस फॉल्स निगेटिव्ह. बरोबर आहे माझं? चुकू पण शकतं. बरोबर आहे. TP मी- प्लस मला माहीतच नाही. फॉर्म्युला बरोबर. एक मिनिट फॉर्म्युला बरोबर आहे. व्हॅल्यू चुकीच टाकली आहे. नॉनसेन्स. TN ची व्हॅल्यू काय आहे इथे? TN ची व्हॅल्यू काय आहे? हे फॉर्म्युला बरोबर आहे. तीच सांगते. व्हॅल्यू चुकीच 35 टाकली तर 35 पाहिजे. 35. हां. तू इथे व्हॅल्यू असाइन चुकीचे केलं. आणि लास्टला काय आलंय? माझं बरोबर ते आहे. तिथले आन्सर तू त्यातून बघितले. ते कॅल्क्युलेशन माझं इथलं सगळं बरोबर आहे. बरोबर आहे. मग तुला करायला लावलेलं दुसरं चेक नव्हतं करायला लावलेलं. केलं की मी फॉर्म्युला बरोबर लिहिला. खालचं सांग फॉर्म्युला बरोबर. अरे फॉर्म्युला किती पण बरोबर राहते गदडीच्या. Value हे तुझं जर assign चुकलं केलं तर नाही कसं त्याने. मग? हां ते पण आहे. कन्फ्युजन मॅट्रिक्स काढून दाखव आधी. लिही बरं कुठे काय येतं मॅट्रिक्स मध्ये. हां? कुठे काय येतं लिही बरं. कशात? कन्फ्युजन मॅट्रिक्स. तिथे बघून लिहिते बघ, हेल्पफुल आहे ते. ते नाही, मला अशी मॅट्रिक्स मध्ये लिहून दाखव कुठे काय येतं. इथे काय येईल? TP. पुढचं लिही. याच्यावरनं खूप हे झालेलं आठवते. ट्रू पॉझिटिव्ह, ट्रू निगेटिव्ह. नाही ते चुकला ऋषी, हे. चुकला. हां बरोबर आहे ना. चुकलाय ऋषी. मग काय मी का सांगू? लिही ना लिही. काय नाही सांगायचं यार. तू लिहितं आता खाली. थांब. TT PP हां. N F. बरोबर आहे. बरोबर आहे. हा. बरोबर आहे.
ट्रू पॉझिटिव्ह अरे इडियट्स बरोबर आहे ना. हे काय कुठे गेलं? गुगलवर बघून घ्या एकदा. आता कसं लक्षात ठेवायचं यार तुमच्या कन्फ्युजन. पण ते किती हेल्पफुल आहे अम्मा. कन्फ्युजन मॅट्रिक्स काढायसाठी. सरळ सरळ लिहिलंय तिथे कोणतं खरं आहे कोणतं खोटं आहे ते. फॉल्स पॉझिटिव्ह. ट्रू पॉझिटिव्ह फॉल्स निगेटिव्ह. बरोबर आहे ना. फॉल्स पॉझिटिव्ह आहे ना. फॉल्स निगेटिव्ह हिचं पण चुकलंय. मला हिने चुकवलं देविकाने मगाशी. हा, कारण मग. मगाशी असंच लिहिलेलं आणि देविकाचा काय संबंध आहे याच्यात? देविका होती ना मगाशी ते. बस बरोबर आहे ना. चुकलंय ना. फॉल्स निगेटिव्ह आहे. फॉल्स पॉझिटिव्ह थांब आहे. रे काय काय चुकवतात हा. सर. दुसरं ग्रीक सॉल्व बघा. ग्रीक सॉल्व एकदा चेक अच्छा ते चुकीचे का? ग्रीक सॉल्व बरोबर असतं. हे बघा. फॉल्स निगेटिव्ह. म्हणजे PPNN बरोबर होतं माझं हे देविकाचं. देविकाचा काय संबंध आहे? देविका मी मगाशी देविकाला हा बरोबर सांगितलं. देविका म्हटली नाही गुगलला असं आहे उलट आहे. हो नाही तिनं इथे कुठलं इथे आता बरोबर इथे बघ बघितलं काय? गिग फॉर गिग्स तुमचं. फॉल्स हा. निगेटिव्ह. हे यात बघ, फॉल्स ग्रीक निगेटिव्ह सॉल्व आहे. बरोबर होतं. अरे यार हो, मग बरोबर ग्रीक कुठलं आहे? सॉल्व बरोबर आहे. माझं बरोबर पण होतं. मग मी पण तसंच केलं. अरे पण ग्रीक्स मग ते कशा काय नाही सांगत ग्रीक होते? सॉल्व बरोबर आहे. ऐक ना तुझं टोटली चुकलेलं हा आहे. तू पण घबरा. तरी मला पाहिजे ना आता ऍक्युरेट हे आन्सर. वाला ऍक्युरेट आहे. नाही, एक मिनिट तिथे ना. एक मिनिट बरोबर आहे तिथे. इथे काय आहे Greeks प्रेडिक्टेड बरोबर. वरती आहे ऍक्च्युअली इथे. तिथे ऍक्च्युअली इथे होते प्रेडिक्टेड इथे होते. म्हणून मग हे बरोबर आहे. दिस इज राईट. असंच नका लक्षात ठेवू. TTF. कुठे गेलं? नख लागतं दृष्टी. मग कधी नका लावली. नकच नाहीये. कोणाची आहे सर? माझं नाही नका. मी कुठे आलो? माझी पण नाहीये. तुमची slide. मला नकाच नाही आहे. नक्कीच आहे. फक्त थोडी वाढली काय सर? नख नाहीच आहे. प्रेडिक्ट हां थोडीच आहे, तुझी आहे, थोडीच तुझी आहे, आहे. थोडीच आहे. प्रेडिक्टेड कुठली राईट हां प्रेडिक्टेड पॉझिटिव्ह आणि इकडे ॲक्च्युअल पॉझिटिव्ह आहे. इडियट्स. जर आता हे इथे केलं आणि हे इथे केलं तर काय येईल सांग आता. काय कुठे गेलं? जर ऍक्च्युअल आपण इथे लिहिलं वरती आणि आणि प्रेडिक्टेड predicted इथे खाली लिहिलं लिहिलं तर. तर त्यानुसार हे होणार ना. हा मग तिथे तेच झालेलं मॅडम. हा. तुम्ही हेच वाचताय फक्त. म्हणजे आपलं बरोबर तुम्ही आहे. हे नाही वाचत आहे. आपलं बरोबर आहे. पण- आता इथे एक मिनिट. इथे वरती काय प्रेडिक्टेड आहेत ना. हम्म. आता इथे जे आपण बघितलं इथे ऍक्च्युअल वरती होते. बरोबर हा. होतं. ते आपलं उलट ती सगळ्यात भारी आहे. तुम्ही ते ओपन करायची कुठे गेली ती फाईल. त्यात सगळ्यात भारी आहे काढायला. ऍक्च्युअल प्रेडिक्टेड लिहिलेलं आहे. प्रेडिक्टेड येस प्रेडिक्टेड नो सरळ सरळ लिहिलेलं आहे. फक्त मी बनवली ना मग येस ती. टी लिहायचंय. तुम्ही बनवलं सर. कोणती तुम्ही बनवली ती फाईल. कोणती? ती म्हणते मी कालचे क्वेश्चन पेपर टाकलेलं. नाही ती मी नाही बनवली. ते मला सरांनी दिली. मी हा, त्यात मस्त भारी काढून आहे. चांगलं करून दिलं एकदम मस्त. त्याच्यावरून कोण पण सॉल्व. हे बघा हे येस ला टी करायचं आपल्याला. No ला T करायचं. मग त्याला थोडंफार डोकं पाहिजे मग एखाद्याला. कळलं का कशी? नाही पण मी काय म्हणतो आपण जर इंजिनिअरिंग किंवा असे काय म्हणतात त्याला गेटची एक्झाम देत असतो ना तर मग मी तुम्हाला केलं असतं कन्फ्यूज की ऍक्च्युअल इकडे प्रेडिक्टेड इकडे. पण आपण गेट नाही देते. देते. कोण देते गेट? तुम्ही देताय का? ठीक आहे. आता. त्याला विचारतात असे क्वेश्चन्स. मी एकदा ट्राय केलं होतं मॉक द्यायचा गेटचा. तुम्ही अभ्यास नाही करत. नाही मी पण विदाऊट अभ्यासच डेटा सायन्ससाठी द्यायचा प्रयत्न केला. तेव्हा असं आलं होतं की मी असं होतो की अरे हा क्वेश्चन आला आता- गॅरंटी आहे. पण मग त्याचं हे चुकवलं केलं होतं की ऍक्च्युअल वरती प्रेडिक्टेड इकडे. त्यामुळे सिनेरिओ चेंज होता. फाईल किती केली होती? हो सर. काय फाईल किती केली होती? कुठली? अहो 2 फाईल आहेत आता सकाळची पण होते. सकाळची कुठली? सकाळची कुठली? ती सोड कालची सांग जरा. डेटा सायन्सचं सांग. मी तुला ते पायथन मध्ये गृहीत धरत पहिले 4 पहिले 4 पर्यंत केले आणि लास्टचे 2 कोड केले आणि लास्ट त्यांच्याशी बोलू दे मला जरा. कुठे गेले? सर सांगितलं. हा समृद्धी. हा, प्रथमेश पळाला की काय? समृद्धी खूप. तुम्ही प्लीज एक दिवस तरी ट्राय करा यायचं. एक दिवस तरी. आय नीड टू नो दॅट व्हॉट यू आर गोइंग थ्रू एंटायरली. हॅलो. म्हणजे मला समजेल की काय चाललंय काय नाही की काय समजतंय कुठे अडतंय. तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह झाला का? येस का नो?
येस असेल तर थम्स अप करून द्या सिम्पल रादर दॅन रायटिंग. ठीक आहे, बट असं नाही झालं पाहिजे की कोर्स संपून गेला काही समजलंच नाही. जाऊ दे सर. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही एकदा भेटा, वी कॅन जस्ट रिवाइज इट एंटायरली. ठीक आहे देन, थँक्यू. यू कॅन लीव.